केलेले आहे नोट्स मध्ये. नोट्स याची सर्किट ब्रेकर त्याच्यामध्ये फर्स्ट जो आहे दॅट इज व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर जो आपण पाहणार आहे. तर व्हॅक्यूम सर्किट ब्रेकरची जी डायग्राम आहे, डायग्राम तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. तर मी पूर्ण दिसत असेल पेज वरती. तर व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर बघत असताना अगोदर हे माहिती पाहिजे की व्हॅक्यूम जे आहे त्याची कॅपॅसिटी व्हॅक्यूमची किती असते, जेणेकरून तो जो सर्किट ब्रेकर आहे तो आपण ऍज अ PST सर्किट ब्रेकर म्हणून यूज करत असतो. ठीक आहे. तर समोर डायग्राम दिसते तुम्हाला, त्याचं कन्स्ट्रक्शन जे आहे ते आज आपण बघूया. त्याच्यामध्ये फर्स्ट बघा, हे जे आहे दिस इज फिक्स कॉन्टॅक्ट ऑफ द सर्किट ब्रेकर, दिस इज मूवेबल मेंबर और मूविंग कॉन्टॅक्ट ऑफ द सर्किट ब्रेकर. हे दोन कॉन्टॅक्ट आहेत सर्किट ब्रेकरचे, फिक्स आणि मूविंग कॉन्टॅक्ट. त्याच्यानंतर त्याच कॉन्टॅक्ट वरती काय केलेलं आहे बघा, की एक आर्किंग शिल्ड आहे. म्हणजे आर्क फॉर्मेशन झाल्यानंतर आपले जे कॉन्टॅक्ट आहेत सुरक्षित राहावे. ठीक आहे. ते जे कॉन्टॅक्ट आहेत ते आर्किंग पासून सुरक्षित राहावे त्यासाठी आर्क शिल्ड प्रत्येक कॉन्टॅक्टच्या तिथं दिलेलं असतं. त्याच्यानंतर त्याच्याच पुढे काय केलेलं आहे, आर्किंग रेंज आहे. ठीक आहे. ही जी आहे लास्ट तुमची आर्किंग मॅक्सिमम आर्क कुठपर्यंत आली पाहिजे, तर या पोझिशन पर्यंत तुमची आर्क त्या ठिकाणी आली पाहिजे. आणि हे जे आहेत ऍट द सेंटर ऑफ द सर्किट ब्रेकर, डायग्राम मध्ये तुम्हाला जे सेंटरला दिसतंय तर ते जे आहे ते आहे आर्किंग कॉन्टॅक्ट. ठीक आहे. आर्किंग रेंजच्या आतमध्ये जे मी जिथं सर्कल केलेलं आहे दीज आर दी आर्किंग कॉन्टॅक्ट. आर्किंग कॉन्टॅक्ट झाल्यानंतर नेक्स्ट पुढे जे आहे ते तुम्हाला सांगतो की इथं हा जो ब्लॉक आहे हा पूर्ण ब्लॉक दिस इज मेन शिल्ड. ठीक आहे. हे जे आहे ते मेन शिल्ड आहे आणि त्याच्या अजून एक आउटर साइडला एक त्या ठिकाणी शिल्ड आहे किंवा वेसल तिथे दिलेलं आहे, दॅट इज इन्सुलेटिंग वेसल. तुम्ही बघू शकता डायग्राम मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल इन्सुलेटिंग वेसल, एक आउटर कव्हरिंग त्या ठिकाणी दिलेलं असतं. आता या ठिकाणी काय झालेलं बघा, की हा जो कॉन्टॅक्टर आहे सॉरी हा जो सर्किट ब्रेकर आहे त्याच्यामध्ये व्हॅक्यूम मीडियम त्या ठिकाणी यूज केलेलं असतं ऍज अ आर्क क्वेंचिंग मीडियम. म्हणजे आर्क फॉर्मेशन झाल्यानंतर आर्क नष्ट करण्यासाठी जे मीडियम त्या ठिकाणी वापरलेलं असतं ते आहे व्हॅक्यूम. व्हॅक्यूम म्हणजे काय, की त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा गॅस नसणार आहे. ठीक आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारचं, आता जसं एअर मीडियम असतं ठीक आहे तसं एअर मीडियम त्या ठिकाणी नसणार आहे. तर ऍज अ व्हॅक्यूम म्हणजे एक निर्वात पोकळी त्या ठिकाणी असणार. आपलं जसं ऍटमॉस्फिअरच्या जर बाहेर गेलो आपण तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे गॅस, हीट किंवा काहीच प्रेझेंट नसतं पृथ्वीच्या एका रेंजच्या ठराविक रेंजच्या बाहेर गेल्यानंतर अवकाशात. त्याचप्रमाणे हे जे व्हॅक्यूम असतं त्याच्यानंतर आपण व्हॅक्यूमची जी रेंज आहे, आता इथं बघू शकता तुम्ही पॉइंट वाईज जाऊया आपण. फर्स्ट पॉइंट बघा दिलेला आहे इथं की व्हॅक्यूम ऑफर्स हायेस्ट इन्सुलेटिंग स्ट्रेंथ, हेन्स इट कॅन बी यूज ऍज अ आर्क क्वेंचिंग मीडियम. जेवढे काय आपले इन्सुलेटिंग मीडियम्स आहेत, ऑइल आहे, त्याच्यानंतर एअर आहे, एसेप्सिक गॅस आहे, सगळ्यात जास्त जी इन्सुलेटिंग स्ट्रेंथ आहे ती व्हॅक्यूम आपल्याला ऑफर करते. त्याच्यामुळं आपण व्हॅक्यूम ऍज अ आर्क क्वेंचिंग मीडियम म्हणून एसटी सर्किट ब्रेकर मध्ये यूज करत असतो. त्याच्यानंतर सेकंड पॉइंट बघा, इट पॉजेस सुपिरियर आर्क क्वेंचिंग प्रॉपर्टी दॅन दी अदर मीडियम. म्हणजे आर्क क्वेंचिंग प्रॉपर्टी जी आहे ती बाकीच्या मीडियम पेक्षा आपल्याला इथं जास्त पाहायला भेटते. तर किती आहे ती बघा, किंवा किती प्रेशर त्या ठिकाणी असलं पाहिजे व्हॅक्यूमचं. दस व्हॅक्यूम ऑफ रेंज 10⁻⁷ to 10⁻15 bar. This is pressure, vacuum pressure 10⁻⁷ to 10⁻⁵ bar is used as the arc quenching medium in vacuum circuit breaker. व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर मध्ये ही जी रेंज आहे ही लक्षात ठेवा, 10⁻⁻ to 10⁻⁵ बार एवढ्या प्रेशरचं व्हॅक्यूम त्या ठिकाणी यूज केलेलं असतं. त्याच्यानंतर नेक्स्ट पेज वरती बघा कन्स्ट्रक्शन. फर्स्ट पॉइंट तर आहे अबो फिगर शोज क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ व्हॅक्यूम. ठीक आहे. त्याच्यानंतर
It consists of fixed and moving contact and arc shield mounted inside the vacuum chamber. ठीक आहे. तर हे जे आहे ते मी तुम्हाला इथं सांगतो, हे सगळं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकता इथं की ही जी डायग्राम आहे, ठीक आहे. तर ह्या डायग्राम मध्ये हा जो फिक्स मेंबर आहे आणि हा मुव्हिंग मेंबर आहे, ठीक आहे. तर हा फिक्स आणि मुव्हिंग मेंबरच्या ठिकाणी काय केलेलं आहे बघा, की जिथं मुव्हेबल मेंबर आहे त्या ठिकाणी तुम्हाला इथं दिसत असेल, these are the coils, ऑपरेटिंग कॉइल्स ऑफ द सर्किट ब्रेकर. जशी कॉन्टॅक्टर ऑपरेटिंग कॉइल असतात, ज्यावेळेस सर्किट ट्रिप होतं, ज्यावेळेस फॉल्ट करंट येतो त्यावेळेस फॉल्ट करंट कुठे येणार तुमचा, ह्या कॉइलला येणार, ठीक आहे. त्या कॉइलला आल्यानंतर जी काय मॅग्नेटिक फील्ड आहे ती त्या ठिकाणी तयार होणार आणि ह्या फिक्स कॉन्टॅक्ट पासून हा जो कॉन्टॅक्ट आहे तो काय होणार, आपला मूव्ह व्हायला स्टार्ट होणार. म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस फॉल्ट करंट येतो त्यावेळेस काय होतं की आपलं नॉर्मल डायरेक्शनने प्रेशर या डायरेक्शनने असतं. ज्यावेळेस फॉल्ट करंट येतो त्यावेळेस काय होतं, ह्या कॉइलच्या ठिकाणी फॉल्ट करंट आलेला असतो इथं. त्याच्यानंतर हा जो कॉन्टॅक्ट आहे दॅट इज मुव्हेबल कॉन्टॅक्ट, हा काय होणार, सेपरेट व्हायला स्टार्ट होणार फॉल्ट करंट आल्यानंतर आणि तो या डायरेक्शननी मूव्ह होणार. फिक्स कॉन्टॅक्टची जागा चेंज करणार आहे का, नाही करणार. त्याच्यामुळं इथं काय होणार आहे, सेपरेशन व्हायला स्टार्ट होणार इथं, ठीक आहे. आता सेपरेशन होत असताना इन द केस ऑफ फॉल्ट करंट, इन द प्रेझेन्स ऑफ फॉल्ट करंट, तो काय होणार, सेपरेशन त्या ठिकाणी होत असतं. आता हे सेपरेशन होत असताना इथं काय होणार, मोठ्या प्रमाणात आर्क फॉर्मेशन होणार. कारण एसटी सर्किट ब्रेकर आहे, लक्षात ठेवा, तेवढीच जास्त त्या फॉल्ट करंटची व्हॅल्यू असणार आहे ऍज कम्पेअर टू एलटी सर्किट ब्रेकर. एसटी मध्ये तेवढी जास्त त्या ठिकाणी व्हॅल्यू असणार आहे. मग इथं काय होणार, आर्क फॉर्मेशन होणार. आर्क फॉर्मेशन झाल्यानंतर या दोन कॉन्टॅक्टच्या मध्ये दिस आर दी आर्किंग कॉन्टॅक्ट ऑफ द सर्किट ब्रेकर, ठीक आहे. आर्क फॉर्मेशन झाल्यानंतर मॅक्सिमम तुमची आर्क कुठपर्यंत गेली पाहिजे, इथपर्यंत गेली पाहिजे. आर्किंग रेंज इथं दिलेली, ठीक आहे. तर मॅक्सिमम तुमची आर्क या रेंज मध्येच असली पाहिजे. तर ती जी आर्क आहे त्या रेंज मध्ये ठेवण्यासाठी काय केलेलं असतं की आर्क शिल्डचं फंक्शन वेगळं आहे. आर्क शिल्ड काय करतं, जे कॉन्टॅक्ट आहेत आपले सर्किट ब्रेकरचे, ते कॉन्टॅक्ट जे आहेत त्या कॉन्टॅक्टला वाचवण्यासाठी त्या ठिकाणी आर्क शिल्ड आहे. म्हणजे फिक्स आणि मुव्हिंग कॉन्टॅक्टला आर्किंग पासून वाचवायचं असेल तर आर्क शिल्ड दिलेलं असतं. आणि याच्यामध्ये एक इन्सुलेटिंग शिल्ड आहे, मेन शिल्ड आहे, त्याच्यामध्ये तुमचा एसएफसी गॅस असणार आहे. त्याच्यामध्ये पूर्ण एसएफसी गॅस फिल केलेला असणार आहे. इथं आहे, इथं आहे, ठीक आहे. म्हणजे या पूर्ण चेंबर मध्ये त्या ठिकाणी काय असणार, SF6 गॅस फिल केलेला असणार. हा जो गॅस आहे, ज्यावेळेस आर्क फॉर्मेशन होतं, आता आर्क फॉर्मेशन होत असताना सुरुवातीला काय होणार आहे की जसं आपण पाहिलं की एअर मध्ये बघितलं आपण ड्यू टू थर्मल आयनायझेशन होतं, ऑइल मध्ये आयनायझेशन ड्यू टू कोलिजन होतं. मग तसं व्हॅक्यूम मध्ये कशामुळे आयनायझेशन होत असतं, तर व्हॅक्यूम जो आहे तो काय करणार आहे, त्याच्यामध्ये ब्रेकडाऊन तर त्या ठिकाणी होऊ शकत नाही. मग आर्क फॉर्मेशन कशामुळे होतं, तर जे काही आपले कॉन्टॅक्ट आहेत म्हणजे आर्किंग कॉन्टॅक्ट, तर ते काय करतात आर्किंग कॉन्टॅक्ट, इथं काय होतं की आयनायझेशन जे आहे ते आपलं सॉलिड मटेरियलचं होतं, की जे आयन्स लूज करतात. आयन्स लूज केल्यानंतर त्या ठिकाणी ज्यावेळेस तुमचे हे दोन कॉन्टॅक्ट सेपरेट होत असतात त्यावेळेस ते आयन्स पण काय होतात, जे काय आर्क आहे त्या आर्कच्या डायरेक्शन त्या ठिकाणी फ्लो होत असतात. आर्क इज नथिंग बट दी फ्लो ऑफ फॉल्ट करंट, फॉल्ट करंट पाथ ऑफ फ्लो ऑफ फॉल्ट करंट, फॉल्ट करंटचाच पाथ असतो. मग त्या ठिकाणी हे जे मटेरियल आहे ते त्याचे आयन्स लूज करतात आणि त्या ठिकाणी आर्क फॉर्मेशन होतं. आर्क फॉर्मेशन झाल्यानंतर एक ठराविक वेळ डिस्टन्स नंतर म्हणजे दोन कॉन्टॅक्ट सेपरेट झाले, एक 1 mm 2 mm 3 mm 5 mm असं डिस्टन्स जर त्या ठिकाणी क्रिएट होत असेल तर त्यावेळेस ह्या दोन कॉन्टॅक्टच्या मध्ये काय होणार आहे, आपलं व्हॅक्यूम त्या ठिकाणी फील होणार आहे, ठीक आहे. कारण या पूर्ण मेन शिल्ड मध्ये त्या ठिकाणी व्हॅक्यूम प्रेझेंट आहे आपल्या चेंबर मध्ये आणि हे व्हॅक्यूम काय होणार इथं फील होणार आहे. आणि ते डिस्टन्स जसं जसं दोन सर्किट ब्रेकरचे कॉन्टॅक्ट सेपरेट होतील आर्किंग कॉन्टॅक्ट, तर ते जे आर्किंग कॉन्टॅक्ट आहेत ते काय करतील, त्याच्या आतमध्ये डिस्टन्स एक ठराविक डिस्टन्स नंतर काय होईल, ती जी आर्क आहे ती क्वेंच होईल किंवा नष्ट होईल, ठीक आहे. तर अशा प्रकारे जे व्हॅक्यूम आहे ते आपल्याला आर्क क्वेंचिंग प्रॉपर्टी जी आहे ती त्या ठिकाणी दाखवतं. अशा प्रकारचं ऑपरेशन त्या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतर अजून एक आउटर साइडला इन्सुलेटिंग वेसल आहे बघा. तर हे जे इन्सुलेटिंग वेसल आहे आउटर साइडचं, तर ते कशासाठी असतं,
तर ज्यावेळेस मेन शील्ड तुमचं समजा काय कारणास्तव डॅमेज किंवा लिकेज झालं, त्यावेळेस इन्सुलेटिंग वेसल त्या ठिकाणी काम करत असतं आणि त्याच्यात मग काय झालेलं असते, व्हॅक्युम त्या ठिकाणी फिल केलेलं असतं. म्हणजे मेन शील्ड फेल झालं तर इन्सुलेटिंग वेसल त्या ठिकाणी त्याच्यामध्ये असलेलं जे काय व्हॅक्युम आहे ते रिलीज करतं आणि त्या ठिकाणी आर्क क्वेंचिंग होत असते. तर हे ऑपरेशन आहे कशाचं, SF6 सर्किट ब्रेकरचं. ठीक आहे. वर्किंग आपण परत स्टेप बाय स्टेप बघूया. When the fault occurs on the system, circuit breaker operates and moving contact separate from the fixed contact. ज्यावेळेस फॉल्ट ऑकर होतो त्यावेळेस मुव्हिंग कॉन्टॅक्ट सेपरेट होतो, जसं आपण पाहिलेलं आहे त्याप्रमाणे. त्याच्यानंतर while separating the contact an arc is struck between them. जसे कॉन्टॅक्ट सेपरेट होतात तसे दोन कॉन्टॅक्टच्या मध्ये आर्क त्या ठिकाणी तयार होते. त्याच्यानंतर the arc is produced due to ionization of metal ions which depends on the material of the contact. जसं मी सांगितलं की या ठिकाणी आयोनायझेशन कशाचं होतं, तर जे काय मेटल्स आहेत कॉन्टॅक्टचे, सर्किट ब्रेकर कॉन्टॅक्टचे किंवा आपण त्याला आर्किंग कॉन्टॅक्ट म्हणतो, ते आर्किंग कॉन्टॅक्ट काय करतात, त्याचे आयन्स लूज करतात ते मेटल, त्या ठिकाणी काय होते, आयोनायझेशन होऊन आर्क फॉर्म होते. आर्क इज क्विकली एक्सटिंग्विश द मेटॅलिक वेपर्स, electrons and ions produced during the arc are diffused in short time and seized by the surface of the moving and fixed member. तर या ठिकाणी काय केलं जातं की जे काय आयन्स त्याच्यामुळं आर्क प्रोड्यूस झालेले असते, ते जे आयन्स आहेत ते डिफ्यूज केले जातात इन द शॉर्ट पिरियड मध्ये आणि सीज केले जातात. म्हणजे आपण म्हणू शकतो की ते परत सॉलिड स्टेटला त्या ठिकाणी जातात, म्हणजे आपल्या भाषेमध्ये ते घोटतात. ठीक आहे. जसं पाणी एका ठराविक टेम्परेचर नंतर काय होतं, घोटलं जातं, बर्फ तयार होतो, त्याप्रमाणे ते जे आयन्स आहेत ते परत एकदा त्याच पार्टिकल वरती, त्याच मेटल वरती डिपॉझिट होऊन ते सीज होतात. त्याच्यानंतर सिन्स व्हॅक्यूम हॅज व्हेरी फास्ट रेट ऑफ रिकव्हरी ऑफ डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ, द आर्क एक्सटिंक्शन इज इन व्हॅक्यूम ऑकर्स विदिन शॉर्ट कॉन्टॅक्ट सेपरेशन. मग हे जे सेपरेशन आहे ते किती असतं, 0.6 to 5 सेंटीमीटर. 0.6 to 5 सेंटीमीटर हे जे डिस्टन्स आहे इन बिटवीन टू कॉन्टॅक्ट ऑफ द सर्किट ब्रेकर, किंवा जे आर्किंग कॉन्टॅक्ट आहेत त्या दोन कॉन्टॅक्टचं सेपरेशन झाल्यानंतर त्या ठिकाणी आर्क नष्ट होते, ते जे डिस्टन्स आहे सेपरेशनचं फिक्स आणि मुव्हिंग कॉन्टॅक्टचं, तर ते किती असतं मॅक्सिमम, इट इज 0.6 to 5. 0.6 to 5 सेंटीमीटर म्हणजे पूर्ण 1 सेंटीमीटर पण नाही, हाफ सेंटीमीटर पेक्षा थोडंसं जास्त. तेवढं डिस्टन्स जर सेपरेट झाले दोन कॉन्टॅक्ट तर आर्क क्वेंच होते, आर्क नष्ट होते. याच्यावरून तुम्ही बघू शकता की जी काय इन्सुलेटिंग कॅपॅसिटी आहे आपल्या व्हॅक्यूमची ती खूप जास्त आहे. ठीक आहे. तर ती या डिस्टन्स वरून समजू शकते. आणि डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ आपल्याला माहिती आहे की त्याच्यावरून कॅल्क्युलेट केली जाते, केव्ही पर सेंटीमीटर किंवा केव्ही पर MM. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट त्याचे ऍडव्हान्टेजेस दिलेले आहेत व्हॅक्यूमचे. तर फर्स्ट ऍडव्हान्टेज जो आहे तो म्हणजे फर्स्ट ऍडव्हान्टेजेस काय दिलेला आहे आपला, तर नो फायर हजार्ड. स्क्रीनवरती दिसत असेल फर्स्ट ऍडव्हान्टेज, नो फायर हजार्ड, म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची आर्किंग क्रिएट होऊन त्या ठिकाणी फायर लागण्याचे चान्सेस खूप कमी असतात, कारण व्हॅक्यूम इझिली आर्क क्वेंच करू शकतं, नष्ट करू शकतं. कॉम्पॅक्ट इन साईज पण त्या ठिकाणी सर्किट ब्रेकरची कमी आहे, किंवा जे टँक असतील व्हॅक्यूम चेंबर असतील त्याची साईज पण त्या ठिकाणी कमी. त्याच्यानंतर रिलायबल अँड लॉंगर लाईफ. रिलायबल आहे म्हणजे कंटिन्युटी जास्त आहे सर्किट ब्रेकर मध्ये, फॉल्ट जास्त मेंटेनन्स किंवा फॉल्ट क्रिएट होत नाही आणि लाईफ पण लॉंगर आहे. ऑपरेशन इज क्वाईट, जी आर्क फॉर्मेशन आणि आर्क क्वेंचिंग होते ती एकदम सिम्पल क्वाईट ऑपरेशन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. लो मेंटेनन्स कमी आहे सर्किट ब्रेकरचा, व्हॅक्यूम सर्किट ब्रेकरचा. नो जनरेशन ऑफ एनी गॅसेस, कुठल्याही प्रकारचे गॅसेस त्या ठिकाणी जनरेट होत नाहीत. त्याच्यानंतर दे कॅन इंटरप्ट व्हेरी हाय फॉल्ट करंट. आर्क क्वेंचिंग किंवा डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ जास्त असल्यामुळं खूप जास्त त्या ठिकाणी फॉल्ट करंट जरी आला तर ते तरी तो इंटरप्ट करू शकतो, त्याची कॅपॅसिटी व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर मध्ये आहे. दे कॅन सक्सेसफुल विस्टँड दी लाइटनिंग सर्ज. लाइटनिंग सर्ज पण ते काय करू शकतो, सर्किट ब्रेकर आपला विस्टँड करू शकतो. दे हॅव लो आर्क एनर्जी, जी काय आर्क एनर्जी आहे ती त्या ठिकाणी कमी असणार आहे, कारण आर्क जी आहे ती लवकरात लवकर त्या ठिकाणी नष्ट केली जाते, त्यामुळे त्याच्यातून क्रिएट होणारी एनर्जी पण ती काय लो आहे.
रिक्वायर्ड स्मॉलर पॉवर फॉर द कंट्रोल मेकॅनिझम. जे काय मी सांगितलं की मुव्हिंग कॉन्टॅक्ट वरती एक कॉईल असते, तर ती मुव्हिंग कॉईल ऑपरेट करण्यासाठी आपल्याला थोडेफार प्रमाणात त्या ठिकाणी पॉवर यूज करावी लागते, सप्लाय यूज करावा लागतो. तर तो त्या ठिकाणी डीसी किंवा एसी सप्लाय तुम्ही यूज करू शकता लो व्होल्टेजचा. ठीक आहे, 115 व्होल्ट किंवा 230 व्होल्टची सप्लाय त्या ठिकाणी दिला जातो. फक्त त्या ठिकाणी कॉईल ऑपरेट करण्यासाठी तो सप्लाय दिला जातो आणि तो रिले थ्रू त्या ठिकाणी फॉल्ट सेन्स करून दिलेला असतो. नंतर सुटेबल फॉर रिपीटेड ऑपरेशन्स, म्हणजे तुम्ही पुन्हा पुन्हा हा सर्किट ब्रेकर त्या ठिकाणी यूज करू शकता. एकदा ट्रिप झाल्यानंतर तो तुम्हाला रिप्लेस करणं किंवा गॅस रिप्लेस करणं अशा गोष्टी कराव्या लागत नाहीत. तर तुम्ही रिपीट ऑपरेशन त्या ठिकाणी करू शकता सेम सर्किट ब्रेकर वरती. लेस रेट ऑफ मुव्हिंग पार्ट्स. ठीक आहे, म्हणजे काय की जे काय मुव्हिंग पार्ट्स आहेत ते तुम्हाला रिप्लेस करणं, फॉल्ट झाल्यानंतर रिप्लेस करणं असेल किंवा मुव्हिंग पार्टला डॅमेज असेल, कारण तुम्ही बघितलं आर्क शिल्ड आहे, आर्क रेंज आहे, आर्क शिल्ड आहे, त्याच्यानंतर मेन शिल्ड आहे आणि नंतर इन्सुलेटिंग वेसल्स आहेत. असे वेगवेगळे चेंबर त्या ठिकाणी असतात. त्याच्यामुळं आपले जे सर्किट ब्रेकरचे कॉन्टॅक्ट आहेत त्याच्यावरती आर्कमुळे डॅमेज जास्त करून होत नाही. त्याच्यामुळं हे जे पार्ट आहेत ते तुम्ही जास्त दिवस यूज करू शकता. त्यामुळे लेस रेट आहे मुव्हिंग पार्टचा. नंतर हाय स्पीड ऑफ डायलेक्ट्रिक रिकव्हरी. हाय स्पीड ऑफ डायलेक्ट्रिक रिकव्हरी म्हणजे दोन्ही कॉन्टॅक्ट मध्ये एक इन्सुलेटिंग चेंबर किंवा इन्सुलेटिंग एक काय म्हणतात त्याला लेअर तयार होतो, तो क्विकली होतो. म्हणजे आर्क नष्ट झाल्यानंतर तुम्ही परत क्विकली तो सर्किट ब्रेकर ऑपरेट करू शकता. तसं बाकीमध्ये होत नाही, एअर मध्ये होत नाही, कारण टेम्परेचर डाऊन व्हायलाच त्या ठिकाणी वेळ लागतो. किंवा ऑइल असेल, ऑइलचं टेम्परेचर डाऊन व्हायला वेळ लागतो. तसं व्हॅक्युमचं नाहीये. व्हॅक्युम इझिली त्या ठिकाणी रिकव्हर होतो आणि डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ इझिली रिकव्हर होते इन बिटवीन दी सर्किट ब्रेकर कॉन्टॅक्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मोर सुटेबल फॉर इंटरप्टिंग कॅपॅसिटिव्ह अँड स्मॉल इंडक्टिव्ह करंट विथ प्रोड्युसिंग एक्सेसिव्ह ट्रान्झिएंट्स ओव्हर व्होल्टेजेस. ठीक आहे, म्हणजे हा सुटेबल आहे कशासाठी, कॅपॅसिटिव्ह आणि इंडक्टिव्ह करंटसाठी, स्मॉल इंडक्टिव्ह करंटसाठी. तसं बाकीच्या मध्ये नाही की जे सर्किट ब्रेकर असतात ते तुमचे रेजिस्टिव्ह, काय रेजिस्टिव्ह ऑपरेटिव्ह असतात, रेजिस्टन्स जे आहेत त्याच्यावरती ऑपरेट होतात. पण हा जो सर्किट ब्रेकर आहे एसटी लाईन साठी सुटेबल आहे. आणि एसटी जर लाईन ट्रान्समिशन लाईन तिथं असतील तर आपल्याला माहिती आहे की ट्रान्समिशन लाईन, मीडियम आणि लॉंग ट्रान्समिशन लाईन मध्ये कॅपॅसिटिव्ह आणि इंडक्टिव्ह इफेक्ट आपल्याला पाहायला भेटतो. मग ऑब्व्हियसली तो जो करंट आहे कॅपॅसिटिव्ह आणि इंडक्टिव्ह तो त्या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे आणि त्याच्यामुळं जे काय एक्सेसिव्ह ट्रान्झिएंट व्होल्टेज त्या ठिकाणी प्रोड्यूस होतं, तर त्या व्होल्टेजला किंवा त्या करंटला इंटरप्टिंग करण्याची कॅपॅसिटी आपल्या व्हॅक्युम मध्ये किंवा SF6 मध्ये पण पाहायला भेटते. ती जर नसती तर त्या ठिकाणी आपला फॉल्ट, त्या ठिकाणी लाईन फॉल्ट आल्यानंतर आपल्याला स्टॉप करता आले नसते किंवा ट्रिप करता आली नसते. ह्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत ज्याच्यामुळं आपण तो जो सर्किट ब्रेकर आहे तो ह्या स्पेशल ऍप्लिकेशन साठी आपण एक डिझाईन केलेला आहे. ठीक आहे, तर दीज आर दी ऍडव्हान्टेजेस ऑफ SF6 सर्किट ब्रेकर. आणि हा जो सर्किट ब्रेकर आहे तो एसटी लाईन साठी आपण किंवा एसटी सर्किट ब्रेकर म्हणून यूज करत असतो. ही डायग्राम महत्वाची आहे, डायग्राम ड्रॉ करता आली पाहिजे. विथ डायग्राम कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग तुम्हाला 4 मार्क्स साठी एक्झाम मध्ये विचारलं जातं. ठीक आहे,